कशाचा? भारतीय संस्कृती किंवा पाकिस्तानच्या इस्लामी संस्कृतीचा इतिहास त्यामध्ये दिसत नाही. कारण सुरुवात हडप्पा म्हणून लागलं, त्या गावाचं नाव हडप्पा आहे. पण नंतर जसा जसा विचार केला तशाच पद्धतीच्या खुणा, तशाच पद्धतीच्या विटा, तशाच पद्धतीचे बांधकाम असलेले घरं हे भारतामध्ये सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये दिसू लागले. मग समजलं की फक्त हे हडप्पा संस्कृती नाही आहे, तर हे सिंधू नदीच्या आजूबाजूला 7-8 हजार वर्षापूर्वी किंवा आजही संशोधन चालू आहे ते त्याच्या आधी जाऊ शकते. तर हेच या संस्कृतीला नाव दिलं त्यांनी सिंधू संस्कृती. म्हणजे भारत ही घटना जर माहित नसती तर ब्रिटिश आपल्याला जंगली रानटी संबोधत होते. मग जेव्हा ही घटना माहित पडली तेव्हा ब्रिटिशांना समजलं की भारतीयांना आपल्यापेक्षाही जुना हिस्ट्री आहे. आपल्यापेक्षाही ज्या वेळेस लंडन शहर नव्हते, ज्या वेळेस कोणत्याही प्रकारची आधुनिक शहरं युरोपमध्ये नव्हते, त्यावेळेस भारतात हडप्पा आणि मोहनजोदडो सारखे प्राचीन प्रगत शहरं होते, खेडे नव्हते. आता ही शहरं कसे होते, मग या शहरांची वैशिष्ट्ये काय आहे, किंवा या हडप्पा संस्कृतीमध्ये समाज कसा होता, धर्म कसा होता, आर्थिक जीवन कसं होतं, मनोरंजनाची साधने कशी होती, संभाषणाची साधने कोणती होती, सोबतच राजा प्रजा यांचे संबंध कसे होते, आणि यांची भाषा कशी होती, आणि यांची लिपी कशी होती, याची सविस्तर वैशिष्ट्ये पुढच्या तासिकेला आपण पाहू. म्हणजे सांगायचं झालं तर आपल्याला सिंधू संस्कृतीचा शोध ही फार महत्वाची घटना आहे. आणि ती लक्षात ठेवायचं असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, ब्रिटिशांनी रेल्वे बांधकाम करत असताना, रेल्वेचं बांधकाम कार्य करत असताना काही विटा खुणा सापडल्या, आणि त्या विटांची किंवा ज्या पक्क्या कच्च्या किंवा इतर साहित्य अवशेष सापडले, त्या अवशेषावरून माहित पडलं. मग आपल्याला एकच गोष्ट सांगता येते की इतिहासाची साधने फार महत्वाची आहे. अशा साधनांना फार महत्वाचं स्थान आहे. मग त्याला म्हटलेलं आहे पुरातत्वीय साधने. या पण जर स्वतःहून म्हणू, पण त्याला पुरावा पाहिजे, आणि हा पुरावा सिंधू संस्कृतीच्या माध्यमातून, किंवा सिंधू संस्कृती होती, हडप्पा संस्कृती होती, किंवा मोहनजोदडो सारखी शहरं आपल्या देशामध्ये होती, त्याचा पुरावा हा ब्रिटिशांनी रोड रस्ते बांधताना जे सापडलेले अवशेष आहे त्यावर संशोधन करून प्राप्त झालेला आहे. म्हणजे ही अशी संस्कृती आहे जी भारतीयांना अभिमान वाटावी, किंवा आपला वारसा किती महान आहे, समृद्ध आहे, हे माहिती पडण्यासाठी आहे. आज हडप्पा आणि मोहनजोदडो हे शहर कुठे आहेत? आता कुठं आहे? कोणत्या देशात आहे? पाकिस्तानमध्ये. कुठं आहे? पण मग तो पाकिस्तान पहिले आपला भारत होता ना. पाकिस्तान होतं काय? पाकिस्तान कधी पाकिस्तान झालं? 1947 ला. शोध कधी लागला आहे? 1920-21. पहिले ते भारतच होतं. आजही ते घटक, आजही त्यांच्या पुरातत्व विभाग, पाकिस्तानचा पुरातत्व विभाग एवढं लक्ष देत नाही. का लक्ष देत नाही? कारण तिथं भारतीय संस्कृतीचा इतिहास आहे. कशाचा? भारतीय संस्कृतीचा किंवा पाकिस्तानच्या इस्लामी संस्कृतीचा इतिहास त्यामध्ये दिसत नाही. म्हणून आजचा घटक एवढंच सांगते की सिंधू संस्कृतीचा शोध किंवा सिंधू संस्कृती भारतीय इतिहासाला संस्कृती आहे हे सिद्ध करते.